याकोबाला 12 मुलं झाले. मग 12तला शेवटचा जो मुलगा योसेफ तो त्याला त्या 10 भावांनी विकलं. मग तो मिसर देशाचा त्याला स्वप्न दिसतं. राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगतो. मग कसं मिसर देशात नोकर असतो, गुलाम म्हणून विकलेला असतो. तिथून तो त्याची बायको त्याच्यावर आरोप करते पोटिफरची, आणि कशा प्रकारे तो जेलमध्ये जातो आणि जेलमधून मग कशा प्रकारे त्या राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगतो आणि राजा त्याला मिसर देशाचा पंतप्रधान करतो. आणि मग तो म्हणतो, मग त्याच्या भाऊ लोक येतात, त्याचे सगळ्यांना ओळख दाखवतो. आणि मग आपण बघितलं की मग तो म्हणतो की आता 2 वर्षच झाले दुष्काळाला, आता अजून 5 वर्ष कडक दुष्काळ पडणार आहे, 5 वर्ष पाऊस पडणार नाही, तर आता तुम्ही सगळेजण इकडे या. मग त्याच्या 11 भावांना, वडिलांना, त्याच्या आईला, ह्यांना सगळ्यांना, ते 70 लोकांना तो कनान देशातून इथं बोलून घेतो. आणि जेव्हा तो कनान देशातून बोलून घेतो तेव्हा मग थोड्या दिवसांनी याकोब मरतो, योसेफ मरतो. आणि मग त्यांना मुलं 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 होत जातात. देवाप्पा त्यांना मल्टिप्लाय करतो, खूप वाढवतो, बहुगुणित करतो. तर इथं सांगितलं 70 लोकांपासून 6 लाख नुसते पुरुष, 6 लाख काय झाले होते पुरुष, आणि बायका आणि मुलं हे धरले नाही. म्हणजे जवळपास 20 लाखापर्यंत, 18 लाख 20 लाखापर्यंत ते त्यांची संख्या गेलेली आहे असं इथं लिहिलंय की ते इतके फलद्रूप झाले की ते वृद्धी पाहून त्यांनी देश भरून गेला. आणि ते 6 लाखात नुसते त्यांच्यातले काय होते पुरुष होते. मग अशा प्रकारे आपण बघितलं. आणि मग परमेश्वराने ही जी योजना, आणि मग ज्यावेळेस ते मग तो दुसरा नवीन राजा येतो फारो, त्याला योसेफाबद्दल काहीच माहिती नसती, असला राजा तिथं येतो. आणि तो काय करतो, तो बघतो अरे हे तर इस्रायली लोक किती मोठ्या संख्येने झालेत, आणि हे आपल्यातले नाही आहेत. हे गुरं मेंढर, त्यांना किळस यायची ना त्यांची, ते गुरं मेंढर चारणारे आहेत. आणि हे जर आपल्यावर कुठली लढाई झाली तर आपल्यावर चढाई करतील आणि आपल्यावर राज्य करतील. म्हणून तर ते काल सांगितलं मी की त्या 2 नर्स असतात, जेव्हा डिलेवरी होणार असती तर त्या 2च नर्स तिथं असतात मिसर देशात. आणि ते त्या दोघांना तो सांगतो मी, तर मग त्यांना सांगतो ना तो फारो की हे लोक खूप संख्येने वाढलेत, आणि म्हणून मग तुम्ही काय करा, मुलगा झाला तर त्याला तिथंच मारून टाका, आणि मुलगी झाली तर जिवंत ठेवा. पण त्या दोन्ही नर्स ज्या होत्या सुईनी, त्या देवाला भिवून वागणार होत्या. जे लोक देवाला भिवून वागतात ते असे राजाच्या आज्ञाची पर्वा करत नाही, देव जे सांगल तेच करतात. म्हणून आपण पण नेहमी, राजा असू दे नाही तर कुणी असू दे, आपण देवाला जे आवडेल, आपला जीव गेला तरी चालेल, पण देवाला जे आवडेल तेच करायचं. अशी आपली एकदम भावना ठेवायची. आणि असं आपल्या विचार ठेवायचे की माझ्या देवाला जे आवडतं ना तेच मी करणार. मग तिथं कुणी काही करू दे, मला काही घेणं नाही आहे त्याचं, कुणी मला नावं ठेवू दे, अशी आपण कट्टरपणे देवाचं आज्ञा पाळायच्या. मग त्या देवाला भिवून वागणार होत्या. आणि देवाला, त्यांना माहीत होतं की देवाला त्याचा वंश वाढवायचा आहे. इस्रायली लोकांना देवाला आशीर्वादित करायचे. आणि जर आम्ही असे खून केले ह्या बाळांचे तर देव आम्हाला शिक्षा करेल. आम्ही राजाचं ऐकून असे दुसऱ्या लहान बाळांचे खून करू शकत नाही, मारू शकत नाही त्यांना. म्हणून त्या मग काय म्हटल्या, त्या खूप हुशार होत्या, बोलायला एक्सपर्ट. मग राजा त्यांना म्हणतो, तुम्हाला मी सांगितलं होतं ना की तुम्ही त्या बाळांना जिवंत ठेवू नका, तरी कशी काय एवढे वाढत राहिलेत पोरं सगळे. मग त्या म्हणतात, नाही आम्ही तिथं जायच्या आधीच यांची डिलेवरी होऊन मुलं त्यांना जन्म देऊन बसायच्या ह्या इस्रायली बायका. म्हणून मग आता मग ते एवढे वाढलेत. आणि मग त्या अशा देवाला भिवून वागल्या, चांगलं वागल्या, म्हणून देवानी त्यांना इतकं आशीर्वादित केलं की त्यांची घराणी सेटल केली. म्हणजे पूर्वी त्या गरीब असतील तर त्या श्रीमंत झाल्या असतील, त्यांच्या सगळी घराणी चांगली झाली, देवाने त्यांची घराणी स्थापित केली, असं इथं सांगितलंय. मग कालच्या आपण गोष्टीतून कळालं आपल्याला, मोशेचा जन्म होतो. मग त्याचे आईवडील राजाच्या आज्ञेला भिवून त्याला 3 महिने लपून ठेवतात. मग आता काय, पुढं तो लपवला तर कधीही राजाचे सैनिक येऊन मारून टाकतील. म्हणून मग ते काय करतात, त्याला राजवाड्याच्या तिथं टाकतात. मग मोशेला त्या फारोचीच मुलगी घेती आणि मग
अशा प्रकारे मोशेचं शिक्षण हे ते सगळं राजवाड्यात होतं. मग आता इथं एक हे जे आहे त्याच्यातून आपल्याला हे कळतं की मागच्या हे देवानीच ह्यांच्याबद्दल असा प्लॅन केलेला. मग ते आपल्याला उत्पत्तीच्या 15व्या अध्यायात हे लिहिलेलं आहे बघा. तर अब्राहमालाच सांगितलंय देवानी, म्हणजे हे सगळं प्री प्लॅन होतं. आपल्याला असं वाटतं की हे असं आपोआप घडत गेलं, असं नाही. आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट देवाच्या प्लॅनिंगनुसार असती. मग बघा इथं उत्पत्ती 15व्या अध्यायात अब्राहमाला काय बोलला बघा. अब्राहमाला देव बोलला, मी वाचून दाखवते. परमेश्वर सूर्यास्ताच्या सुमारास अब्राहमास गाढ, उत्पत्ती 15:12 वचन मी वाचते. सूर्यास्ताच्या सुमारास अब्राहमास गाढ झोप लागली आणि तो घोर भीतीने निबिड अंधकाराने त्याला व्यापिले. परमेश्वर अब्राहमास म्हणाला, हे निश्चय जाण की तुझे संतान स्वतःच नव्हे अशा देशात मिस्री देशात उपरी होऊन राहील व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्षे त्यांना छळतील. मग ज्या राष्ट्राचे ते दास्य करतील त्यांचे मी पारिपत्य करीन आणि त्यानंतर ते तिथून बहुत धन संपत्ती घेऊन तिथून निघतील आणि तू तर शांतीने आपल्या पितरांकडे जाशील. तू चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठमाती देतील आणि तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारे येतील, कारण अम्मोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापी भरला नाही. नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पडला. म्हणजे हे अब्राहमाला सांगितलंय देवानी की तुला त्याला अब्राहमाला इसाक पण झाला नव्हता. तो किती वर्षाचा होता अब्राहम? काहीतरी 80 वर्षाचा का 85 वर्षाचा काहीतरी होता. त्यावेळेस त्याला अजून इसाकाचा पण पत्ता नव्हता. तेव्हा देव त्याला पार त्याच्या 400 पिढ्यानंतरचं काय होणार आहे हे देव त्याला सांगतोय की असं होईल, तुला तर पुढच्या वर्षी एक बाळ होईल, तू त्याचं नाव इसाक ठेवशील. हे देव त्याच्याशी बोलला. नंतर मग तो म्हटला देव त्याला की तू असं हे की नक्की जाण की तुला जे संतान होतील ते स्वतःच्या नसलेल्या देशात मिसर देशात उपरी होऊन राहतील. मिसर देशातले लोक त्यांना 400 वर्ष छळतील आणि मग ते तिथून बहुत धन संपत्ती घेऊन मग पुन्हा इकडं येतील कनान देशात. असं पूर्वीच देवानी त्यांना काय केलंय सांगून ठेवले अब्राहमाला. मग हे त्यांना सगळं माहीत होतं. आणि मग काय झालं नंतर मोशे हे एक लक्षात ठेवायचं की देवाचीच इच्छा होती हे सगळं असं घडून यायची. आणि मग नंतर मग हे देवानी त्यांना असं का बरं केलं असेल, तर देवाची अशी इच्छा होती की ती खूप छोटी जाती होती ना. आता हे 70 लोक, कुठलाही राजा येऊन त्या 70 लोकांना मारून टाकलं असतं ना. किती छोटासा देश. आत्ता पण आपण बघतोय इस्रायल सगळ्यात छोटा देश, केरळ एवढा देश. कुणी येऊन त्यांच्यावर चढाई करून मारून टाकलं असतं. म्हणून देवानी त्यांना मिसर साम्राज्य, रोमी साम्राज्य, एकदम सगळे त्यांना थरथर कापायचे. सगळ्यात मोठं साम्राज्य होतं रोम सरकार. बघा इतिहासाच्या पुस्तकात सगळे रोमी सम्राट होते वेगवेगळे. तुम्हाला आता 5वी 6वीला येईल. सगळं रोम म्हणजे मिसर देशामध्ये सगळ्या एका मोठ्या साम्राज्य खाली त्यांना ठेवलेलं. म्हणजे त्यांच्याशी कुठलाही राजा येऊन त्यांना नष्ट करू शकणार नाही. म्हणून परमेश्वराने त्यांना गुलामगिरीत ठेवलं. आणि गुलामगिरीत ठेवलं म्हणजे त्या गुलामगिरीतून असंही. आणि अजून एक त्याचं कारण होतं, जेव्हा आपल्याला दुःख येतं, संकट येतं, तेव्हाच आपण देवाकडे वळतो. मग आता हे इस्रायली लोक इतकं त्रासलेले होते. मी तुम्हाला सांगितलं ना परवाच्या ह्याच्यात की त्या लोकांनी त्यांना विटा भाजायला लावायचे. मी परवाच्या ह्याच्यात सांगितलं ना की मिस्री लोक ह्या आपल्या इस्रायली लोकांना काय करायला लावायचे, विटा करा, सगळे घाण कामं, म्हणजे खूप कष्टाचे. त्यांना काहीच खायला वेळ नसायचा, इतकं काम त्यांच्या मागं असायचं. मग एवढं ते कामाने नुसते जाचले होते दिवसभर मालकाच्या इच्छेने. त्यांच्या मागं त्याने फारो राजाने मुकादम लावलेले, म्हणजे सुपरवायझर. ते त्यांना असे फटके द्यायचे, करा काम, एवढ्या विटा झाल्याच पाहिजे दिवसाला, एवढ्या विटा असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, असे त्यांच्या मागं लागलेले. मग देवाची अशी इच्छा होती की हे जर असे ह्यांना फ्री सोडलं
तर बघ आता पुढं आपण बघणार आहे ते फ्री सोडलं तर ते कसे चुकीच्या मार्गाला लागले, कसे कशा अन्य देवांच्या मागं लागले, कशा प्रकारे बंड करायला लागले, ऐकायला नाही लागले, त्रास द्यायला लागले. हे त्या देवाला माहीत होतं. ह्यांना जर असं फ्री सोडलं तर हे काय करतील, मनाला वाटेल तसं वागतील. म्हणून देवाने त्यांना मुद्दाम गुलामगिरीत ठेवलं. आणि अजून एक काल पास्टरांनी पण चर्चमध्ये सांगितलं, जर आज आपण दुःखी नसतो रविवारी तर प्रत्येकजण दुःखातच देवाकडे येतो. जर आपल्या जीवनात दुःख नसतील तर आज आपण मल्टिप्लेक्स रविवारचं चर्चला येण्याच्या जागी कुठल्या तरी पिक्चरच्या शोला बसलो असतो दर रविवारी जाऊन, काय की नाही. अनेक लोक जे आनंदात असतात, सुखात असतात, ते कुठं जातात दर रविवारी? पिक्चरच्या शोला जातात, मॉलमध्ये फिरायला जातात, कुठंतरी प्रेक्षणीय स्थळाला, निसर्गरम्य स्थळाला फिरायला जातात. का बरं? कारण ते सुखी असतात, आनंदी असतात. मग आपण पण सुखी आनंदी असताना चर्चमध्ये जातो का? नाही. आपल्या जीवनात काहीतरी त्रास असतो किंवा कधी कधी आधी आपल्या जीवनात काहीतरी त्रास आलेला असतो आणि मग आपण देवाकडे जातो. मग आपल्या जीवनात कधी आधी त्रास झालेला असेल, काहीतरी दुःख आलेलं असेल मोठं, मग आपण देवाकडे जायला सुरुवात करतो, आपल्याला देव कळतो आणि मग एवढं प्रेम आपलं देवावर बसतं की आपण त्याला कधी सोडत नाही. मग ते कालच पास्टरांनी पण तसं सांगितलं, जर तुम्ही आनंदी असता तर आज तुम्ही कुठंतरी पिक्चरला बसला असता, आज तुम्ही चर्चमध्ये नसता. मग हे लोकांना दुःखी ठेवण्यामागं कारण काय की हे बिघडू नये म्हणून. म्हणजे ह्यांनी नुसतं काम करावं, खावं, झोपावं एवढंच. आणि जर आनंद मिळाला, सुख मिळालं की मग दारू पी, नंतर मग नाही का नशा कर, ड्रग्स पी, पिक्चरला जा, पिक्चर बघ, ह्या गोष्टी करतो माणूस सुखात असला की. म्हणून देवानी त्यांना मुद्दाम गुलामगिरीत ठेवलं की त्यांनी बिघडू नये म्हणून. अशी त्याच्या मागची योजना होती. आणि मग आता त्याच्या पुढचं सांगते की त्याला मिसर देशात त्या फारोची कन्या, फारोची मुलगी त्याला सांभाळती, तो मोठा होतो. आणि ज्यावेळेस तो मोठा होतो त्यावेळेस त्याला मग कळतं, कारण ती फारोची मुलगी काय करते, त्याला सांभाळायला त्या मोशेच्याच मम्मीला घेऊन येते आणि मोशेचीच मम्मी त्यालाच दूध पाजती आणि त्याचे पैसे ती देती, ह्याला दूध पाज माझ्यासाठी, हा मला सापडलेला मुलगा आहे आणि मग मी तुला त्याचे पैसे देत जाईल. असं देवानी प्लॅन केलं की तिच्याच मुलाला ती दूध पाजती, सांभाळती आणि फारोची मुलगी त्याला काय करते, ती सांभाळायचे पैसे देते. आणि मग अशा प्रकारे मोशे मोठा झाला आणि त्याला कळलं, ज्यावेळेस 7-8 वर्षापर्यंत त्याची आई सांभाळत होती ना त्याला, तेव्हा तिने त्याला सांगितलं असेल की आपण नाही का, आपण इस्रायली लोक आहोत, आपण मिस्री नाही आहे, आपल्या भाऊबंधांना बघ किती त्रास होतोय, आपल्या भाऊबंधांना फारो राजाचे मुकादम किती मारतात, किती त्रास देतात, किती विटा करायला लावतात, हे सगळं तिने त्याला सांगितलं असेल. त्यामुळे त्याला आपल्या भाऊबंधांचं, इस्रायली लोकांचं दुःख पाहून खूप वाईट वाटायचं. मग एक दिवशी काय झालं, तो चांगला राजवाड्यात राहत असतो, कारण तो फारोच्या मुलीचा दत्तक मुलगा होता ना, तिने ॲडॉप्ट केल्यासारखं तो मुलगा पाण्यात सापडला, पाण्यातून मी त्याला बाहेर काढलं म्हणून मी त्याचं नाव मोशे ठेवते असं ती म्हटली. आणि तो चांगला खुशीत होता, त्याला काही कमी नव्हतं. राजवाड्यात कोण दुःखी असेल का? असतं का राजवाड्यात दुःखी? नसतं. तर राजवाड्यात एकदम सुखी होता, त्याला काहीही कमी नव्हतं. पण त्याला ते सुख त्याला तिकडचं आवडलं नाही. आपले भाऊबंद एवढ्या त्रासात आहे, आपले सगळं एवढं वाईट चाललंय, अख्खं 20 लाख लोक एवढे गुलामगिरीत आहे, मुकाबदम त्यांना मारतायत, छळतायत, मग आपण कसं काय सुखात राहायचं? मग एक दिवशी तो बाहेर आला मोठा झाल्यावर आणि त्यांनी बघितलं त्याच्या भाऊबंधांचे काबाड कष्ट. आणि बघितलं तर काय होत होतं, एका इस्रायली माणसाला एक मिस्री माणूस असा मारत होता. म्हणजे ते काम करायसाठी मारायचे ना त्यांचे मुकादम, मग तो मारत होता. ते बघितलं त्याला इतकं वाईट वाटलं आणि त्याला इतकी चीड आली की माझ्या भाऊबंधांना हा जो मिस्री माणूस आहे तो मारतोय. मग त्याच्या डोक्यात एवढी चीड येते, तो त्याचा खूनच करून टाकतो. मोशे काय करून टाकतो? त्याचा खून करून टाकतो, त्याला मारून टाकतो त्याला.
त्या तो म्हणतो की नाही का असं हा कशाला माझ्या भाऊबंधांना छळतोय, एवढा त्याला राग येतो. आणि मग अशा प्रकारे तो त्याला तिकडंच वाळूत गाडून टाकतो, म्हणजे त्याचं जे प्रेत आहे ते वाळूत लपून ठेवतो. आणि मग आता काय करायचं, म्हणजे नंतर दुसऱ्या दिवशी तो परत असंच बाहेर संध्याकाळच्या वेळी येत असतो, फिरायला येते. तर तिथं परत दोन आपल्या इस्रायली लोकांच्याच भांडणं चाललेले असतात. दोन इस्रायली भांडत असतात. आणि मग तो त्यांना जातो आणि म्हणतो का मित्रांनो भांडताय, भांडू नका, नीट राहा. मग तो काय म्हणतो माहितीये का, त्यातला एक इस्रायली माणूस काय म्हणतो त्याला, काल तू मिस्रीला मारलं तसं आम्हाला मारतो का? आणि मग मोशे घाबरतो. मोशेला वाटतं काय बरं, मला वाटलं की मला कुणीच नाही बघितलं त्या माणसाला मारलेलं, पण मला तर सगळीकडं ही गोष्ट फुटली. ही गोष्ट सगळ्यांना कळली की मी त्या मिस्री माणसाला मारून टाकलं. आणि ती गोष्ट राजापर्यंत गेली. आणि मग आता त्याला कळलं की राजाला जर ही गोष्ट कळली तर राजा आता आपल्याला मारून टाकल. म्हणून तो काय करतो, तिकडून सगळं मिसर देशातून पळून जातो. कुठल्या देशात जातो? मिद्यानी देशात. मिसर देशातून पळून मिद्यानी देशात जातो. आणि मिद्यानी देशामध्ये तिथं मिद्यांमध्ये एका ठिकाणी पळून जातो. आणि मग तिथं बघतो की एक याजक असतो, त्याला 7 मुली असतात. किती मुली असतात? 7. 7. तर त्या 7 मुली आहेत ना, आपल्या बापाचे शेरडं मेंढरं ह्यांना घेऊन पाणी पाजायला आलेले असतात. आणि मग हा काय करतो, मोशे त्या मुलींना, त्या शेरडा मेंढरांना पाणी पाजण्यासाठी तो त्यांना काय करतो, मदत करतो. आणि जेव्हा तो मदत करतो तर त्यांचं पाणी त्यांना पाजतो तर त्यांचं लवकर होतं ना, कारण ह्यांनी मदत केलेली असती. मग त्या 7 जणी घरी जातात की का बरं तुम्ही का एवढ्या लवकर कशा काय आल्या? मग त्या सांगतात की नाही का, आम्हाला एक कोणतरी मिस्त्री मनुष्य होता आणि त्यांनी आम्हाला काय केलं, पाणी दिलं आमच्या मेंढरांना. मग त्या 7 जणींचे वडील म्हणतात, जा तू त्यांना घेऊन ये, का त्या कोण माणूस आहे त्याला घेऊन ये. आणि मग त्या 7 मुली त्याला घेऊन येतात. आणि त्या 7 मुलींमधल्या एका मुलीबरोबर, त्याचं इथ्रो नाव असतं त्या माणसाचं, त्या इथ्रोच्या एका मुलीबरोबर, सिप्पोरा नावाच्या मुलीबरोबर काय होतं, ते मोशेचं काय करून देतो, लग्न लावतो. आणि मोशेचं लग्न होतं. त्याला मुलगा होतो गेरशोन नावाचा. आणि अशा प्रकारे 40 वर्ष तिथं मेंढरं चारतो. म्हणजे राजवाड्यात 40 वर्ष असतो. तर लहान जन्मापासून 3 महिन्याचं बाळ असल्यापासून 40 वर्षापर्यंत राजवाड्यात असतो. मग तिथं ते खून केलेला लोकांच्या लक्षात येतं. आणि मग तो 40व्या वर्षी पळून येतो. आणि किती वर्ष मेंढरं चारत बसतो? 40 वर्ष आपल्या सासऱ्याचे. आणि मग एक दिवशी असंच मेंढरं चारत बसलेला असतो, तेव्हा मग त्याला परमेश्वर एक झुडूप दिसतं. झुडूप म्हणजे असं छोटंसं ग्रीन झाड दिसतं, असं लांब. असं तो बसलेला असतो झाडाखाली, मस्त मेंढरं आपले गवत खात असतात. आणि अचानक त्याला असं होतं की एक झुडूप, असं एक ग्रीन ट्री आहे आणि ते खूप डेंजर जळतंय, आग लागली त्याला एकदम. आणि ते भस्म पण होत नाही, हिरवगार, म्हणजे ग्रीनच्या ग्रीन. आता जर आग लागली तर ते जळून खाक होतं ना, काळं ढूस होतं ना. जेव्हा कुठली गोष्ट एखाद्या गोष्टीला आग लागती तर ते जळून खाक होतं. पण हे ग्रीनच्या ग्रीन, तसंच एकदम सुंदर ग्रीन कलर. आणि त्याच्यात आग लागली. मग तो पळत जातो, हे एवढं झुडूप जळतंय पण भस्म का होत नाही. आणि मग त्यांनी काय केलं, पळत 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 जातो आणि बघतो काय चमत्कार आहे बरं हा. मग त्या झुडपात परमेश्वर उतरलेला असतो. आणि परमेश्वर झुडपातून त्याला हाक मारतो. अग्नीद्वारे परमेश्वर तिथं उतरलेला असतो. आणि परमेश्वर त्याला हाक मारून म्हणतो, मोशे मोशे, असा हाक मारतो. काय हाक मारतो परमेश्वर? मोशे मोशे. मग तो म्हणतो काय आज्ञा, काय आज्ञा परमेश्वरा. त्याला कळतं ना की देव उतरला इथं प्रत्यक्ष. आणि मग तो म्हणतो की तुझ्या इकडं जवळ येऊ नको, तू जिथं तुझ्या पाय ठेवलाय ते जमीन पवित्र आहे, कारण मी इथं उतरलो आहे. तुझ्या पायातले चपला काढ आणि
तुझ्या पायातल्या चपला काढ, कारण हे जी जमीन झालेली आहे ती पवित्र आहे, कारण परमेश्वर इथं उतरलाय आणि मी अब्राहम, इसाक आणि याकोबाचा काय आहे, देव आहे. मिसर देशातल्या तुझ्या भावंडांची सगळी परिस्थिती बघितली, किती ते 400 वर्ष झाले त्यांचा छळ चाललाय, फारोचे लोक छळ करतायत, मिस्री लोक छळ करतायत. तर आता मी त्यांना त्यांच्या त्रासातून काय करायला आलोय, सोडवायला आलोय. आणि मग तो म्हणतो की मी त्यांचा आकांत काय केलेला आहे, ऐकलाय. म्हणजे मी त्यांचं रडणं, त्यांचं प्रार्थना सगळ्या काय केलंय, ऐकल्यात. आणि मी तुम्हाला आता एका सुंदर, त्या सगळ्या मिस्री लोकांना एका चांगल्या कनान देशात, जिथं कनानी, हित्ती, आमोरी, परिजी, हिव्वी, यबुसी ह्यांचा जो देश आहे सुंदर, जिथं दुधामधाचे सगळे असे झरे वाहतात, दूध आणि मध असं वाहतंय नदीसारखं, एवढा भारी देश मी तुम्हाला काय करतो, देणार आहे. मग चल आता, देव त्याला म्हणतो चल उठ, तुला आता मी काय करतो, इस्रायल वंशाला बाहेर काढण्यासाठी मी तुझा उपयोग करणार आहे. तू आता काय करायचं, इथून बाहेर जायचं आणि फारोकडं जायचं, डायरेक्ट मिस्रात जायचं परत. मग ते सगळे राजे मरून गेलेले असतात ना, ज्यांनी 40 वर्षात, त्यांनी 40 वर्षापूर्वी खून केलेला असतो ना, तो फारो मेलेला पण असतो. मग तो देव म्हणतो त्याला, आता तू ज्यांना घाबरत होता ते सगळे मेलेले आहेत, तू तिथं जा आणि फारोकडं सांग की आम्हाला आमच्या लोकांना 3 दिवसाचा काय करायचा आहे, यज्ञ करायचा आहे. म्हणून आमच्या इस्रायली लोकांना सोडा, आम्हाला जंगलामध्ये जाऊन 3 दिवसाचं काय करायचं, देवाची प्रार्थना करायची. आणि मग तो म्हणतो, हे मी कसं काय समजू, माझं कोण ऐकणार आहे, मी तर जड ओठाचा आहे, असं आहे तसं आहे. तो नाहीच म्हणत असतो. देव म्हणतो तू आता इस्रायलमधल्या वडीलजनांकडे जाऊन सांग की मी काय, मला परमेश्वराने दर्शन दिलं, देवाने तुमची प्रार्थना ऐकली आणि आता तो तुम्हाला कनान देशामध्ये घेऊन जाणार आहे. आणि ते तरी तो त्याला म्हणतो मोशेला की पटकन हे सगळं होणार नाही, कारण फारोचं मन मी काय करणार आहे, कठीण करणार आहे, तो तुम्हाला लवकर सोडणार नाही. मग त्याच्यावर 10 पिढा येतील आणि मग तो 10 पिढा आल्यानंतर मग तो तुम्हाला सोडल. आणि मग त्यावेळेस देव त्याला तिथंही असंच सांगतो, त्या झुडपात बोलतोय देव त्याच्या शिंगती झुडपातून, की ते लोक भरपूर तुम्हाला सोनं नाणं देतील आणि मग ते सगळं घेऊन त्यांना लुटून तुम्ही रानामध्ये मग प्रार्थना करायला जायचं, असं देव त्याच्याशी झुडपातून बोलतो. जा आता तू इस्रायल देशात, मिसर देशात जा, त्या फारोला सांग, तिकडच्या सगळ्या इस्रायली लोकांच्या मेन वडील मंडळातल्या लोकांना बोल आणि त्यांना सांग, बघ ते तुझं ऐकतील. अशा प्रकारे इथपर्यंत आपण बघितलं. आता उद्या तो तिथं जाईल फारोकडं आणि इस्रायली वडील लोकांकडे जाईल, हे आपण उद्या बघू.